नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन सबसाचे ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। मी आज तुम्हाला ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची आणि त्यात किती इंच वाढवून घ्यायचं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। आज आपण 36 साइजचं जे ब्लाऊज मी घेतलेलं आहे त्याच्यावरून माप काढायचे आहेत आणि सबसाची पेपर कटिंग करायची आहे। इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि इथे लिहून घेतलेला आहे 36 साइज ब्लाउज पेपर कटिंग। पूर्ण उंची, छाती, शोल्डर, मुंडा, पुढचा गडा उंची, मागचा गडा उंची, कंबर, बाही उंची आणि बाही दंड घेत अशा पद्धतीने आपल्याला माप लिहून घ्यायचे असतात। आता आपल्याला ब्लाऊज मोजायचे। मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे, ब्लाऊजची आपण घडी केलेली आहे। सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे। उंची मोजताना नेहमी आपल्याला शोल्डर पासून तर कमरेची ही जी लास्टची टीप आहे इथपर्यंत मोजायची असते। इथे आपण टेप ठेवलेला आहे आणि या पद्धतीने उंची मोजायची आहे। जी ब्लाऊजची उंची आहे ती 13.5 इंच आलेली आहे। तयार ब्लाऊजची उंची इथं 13.5 आहे, त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायला लागतं, म्हणजेच आपण 14.5 इंच लिहून घेणार आहोत। इथे पूर्ण उंची लिहिलेली आहे, तिथं आपल्याला लिहायचं आहे 13.5 इंच अधिक 1 इंच शिलाई मार्जिन। 13.5 इंच तयार ब्लाऊजची उंची, त्यात 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजेच आपण पूर्ण उंची घेणार आहोत 14.5 इंच। आता आपल्याला छाती मोजायची आहे। इथे आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। आता आपण छाती मोजून घेऊयात। याला छाती पण म्हणली जाते, घडी पण म्हणली जाते। जे आपण अंगावरून माप घेतो त्याला छाती म्हणली जाते आणि ब्लाऊजवरून जे माप घेतो आपण त्याला घडीचं माप म्हणलं जातं। आपण इथे हुकलूक पट्टी घेतलेली आहे, मी हुक बंद केलेले आहे। हुक पासून तर या काखेच्या टिपपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे। मी आधी तुम्हाला उलट ब्लाऊज करून मोजून दाखवायची, पण बरेच जणांना कन्फ्यूज होतं की जे आपण शिलाई मार्जिन सांगतो 1.5 इंच ते पण ते घडीमध्ये मोजून घेतात, म्हणून मी आता तुम्हाला सरळ बाजू मोजून दाखवत असते, म्हणजेच तुमचं कन्फ्युजन दूर होईल। इथून मी टेप ठेवलेला आहे। 9 इंचाची आपली घडी येणार आहे। जी ब्लाऊजची घडी आहे ती 9 इंच आहे। मी टेप पण ओढलेला नाही आणि कापड पण नाही, इझी असं ठेवून बघायचं आहे आपल्याला आणि घडी मोजायची। 9 इंचाची घडी म्हणजे 36 साइजचा आपल्या इथे ब्लाऊज येणार आहे। घडीमध्ये सुद्धा आपण वाढवून घेत असतो। 9 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 10.5 इंच। हे जे मी 1.5 इंच घेतलेलं आहे हे आतमध्ये शिलाई मार्जिन असतं, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन हे घ्यावं लागतं। आणि हे जे माप घेतलेलं आहे आपण, हे प्रॉपर माप आहे आपलं 9 इंचाची घडीचं। इथे आपण छाती पण मोजून घेतलेली आहे। आता आपल्याला अशीच घडी ठेवायची आहे व्यवस्थित आणि शोल्डर मोजून घ्यायचं आहे। आता शोल्डर मोजताना आपल्याला नेहमी ह्या बाहीच्या शिलाईपासून तर ह्या बाहीच्या शिलाईपर्यंत मोजून घ्यायचं आहे। इथे मी आता मोजून घेणार आहे। इथून आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचं आहे। हे जे तयार ब्लाऊजचं शोल्डर आलेलं आहे ते 10 इंच आलेलं आहे। 36 साइजचं जे शोल्डर आहे ते 10 इंच आहे। 10चा आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजेच 5 इंच। 10चा निम्म 5 इंच अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर आपण शोल्डर 5.5 इंचाचं टाकणार आहोत। आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे। मुंडा मोजताना आपल्याला नेहमी शोल्डर पासून तर काखेपर्यंत मोजून घ्यायचा असतो। मी इथे ही स्केल घेतलेली आहे। ही जी मुंड्याची शिलाई आहे तिथे आपल्याला ही स्केल ठेवायची आहे आणि आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। स्केल ठेवताना आपल्याला सरळ अशी स्केल ठेवायची असते। इथे मी सरळ स्केल ठेवलेली आहे आणि मोजून घेत आहे। आपला जो तयार ब्लाऊजचा मुंडा आहे तो 5.5 इंच येत आहे, बघू शकता तुम्ही। तयार ब्लाऊजचा मुंडा 5.5 इंच आहे। स्केल पण बघू शकता, इथं आपली ही टीप आहे काखेची। इथून आपल्याला सरळ स्केल ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे।
5.5 इंच तयार ब्लाऊजचा जर मुंडा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायला लागतं. 5.5 इंच अधिक अर्धा इंच असा आपण 6 इंचाचा मुंड्याची उंची घेणार आहोत. आता आपण पुढचा गळा उंची मोजून घेऊयात. आता आपल्याला गळ्याची उंची मोजायची आहे. गळ्याची उंची मोजताना नेहमी ही जी टीप असते आपली, त्या टीपवरती मी स्केल ठेवत आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्केल ठेवायची आहे आणि शोल्डरपासून आपल्याला हा गळा मोजून घ्यायचा आहे. जो माझा तयार ब्लाऊजचा गळा आहे तो 6 इंच आलेला आहे. उंचीमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवतो, म्हणजेच गळ्याच्या उंचीत पण आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल अर्धा इंच का म्हणून वाढवायचं? जेव्हा आपण इथे शोल्डर जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. गळ्याला पण जेव्हा आपण मुंड्याला वरती इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो तेव्हाही मुंड्याचं अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं. आणि शोल्डरचं म्हणलं तर जेव्हा आपण बाही जॉईन करतो तेव्हा अशाच पद्धतीने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. ते का घेतो तेही मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. पुढच्या गळ्यात पण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. 6 इंच पुढचा गळा उंची 6 इंच अधिक अर्धा इंच बरोबर 6.5 इंच. आणि सबसेची जर ब्लाऊज असेल तर त्यासाठी आपण गळ्याची उंची जास्त वाढवून घेत असतो, कारण तो व्ही आणि पान गळा असतो, त्यामुळे आपल्याला उंचीला जास्त घ्यायचा असतो. आणि हा जो गळा आहे हा पसरट येत असतो, म्हणून उंचीला आपल्याला नेहमी गळा हा कमी घ्यायचा असतो. पण प्रत्येकाने ब्लाऊजची जी मी मापं दाखवतात तसेच आपल्या स्वतःच्या ब्लाऊजवरून मापं काढायची आहेत आणि त्याच पद्धतीने पेपर कटिंगवरती मेजरमेंट घ्यायचं आहे. आता मला 1-2 जणांच्या कमेंट होत्या की 36 साईजचं जे ब्लाऊज आहे त्याचं कंबर 32 कसं असेल? तर बऱ्याच जणांचं 32 काय 33 पण असू शकतं, काहींचं 30 असेल, काहींचं 28 पण असेल. 36 साईजचं जे कंबर आहे सगळ्यांचं एकसारखंच येईल असं नाही. ते 34चं असू द्या किंवा 36चं असू द्या, म्हणजेच 34 साईजचं असू द्या किंवा 36 साईजचं असू द्या, पण प्रत्येकाने माप आपल्या ब्लाऊजवरून मोजूनच आपण कटिंग करायची असते. इथे आपला पुढचा गळा पण मोजून झालेला आहे. तर पाठीमागचा गळा मोजून घेऊयात. पाठीमागचा गळा मोजताना आपल्याला घडी करायची असते आणि जसं आपण पुढच्या गळ्याला मेजरमेंट घेतलेलं आहे स्केल ठेवून, तसंच आपल्याला पाठीमागच्या गळ्याला पण मोजून घ्यायचं आहे. मी इथे सरळ स्केल ठेवलेली आहे. शोल्डरपासून आपल्याला हा गळा मोजून घ्यायचा आहे. तयार ब्लाऊजचा जो गळा आहे तो 9.5 इंच येत आहे. मागचा जो गळा आहे तो 9.5 इंच येत आहे. 9.5 इंच अधिक अर्धा इंच बरोबर 10 इंच. तुम्ही गळ्याची उंची कमी जास्त करू शकतात, पुढच्या पण पाठीमागच्या पण. आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात आणि नंतर मी कंबर मोजून घेणार आहे, कारण घडी तयार केलेली आहे. बाहीची उंची मोजताना आपल्याला अशा पद्धतीने बाहीची उंची मोजायची आहे. ही जी बाही आहे ही 3.5 इंच उंचीची आहे. बाहीची उंची 3.5 इंच अधिक 1 इंच बरोबर 4.5 इंच उंचीची बाही घेऊ, कारण अस्तरचं ब्लाऊज आहे. बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायला लागतं. आता बाहीचा दंडघेर. बाहीचा दंडघेर आपल्याला या पद्धतीने मोजायचा आहे. इथून अशी आपल्याला व्यवस्थित घडी करायची. इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि दंडघेरा मोजून घ्यायचा आहे. 7.5 इंच बाहीचा दंडघेर येत आहे. बघू शकतात 7.5 इंच आहे. 7.5चा आपल्याला दंडघेर ठेवायचा आहे आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. 7.5 अधिक 1.5 इंच असं 8.25 इंचाचा आपला दंडघेर येणार आहे, म्हणजेच शिलाई मार्जिन धरून. आता आपलं राहिलं कंबर मोजायचं. कंबर मोजून घेऊ. कंबर मोजताना आपल्याला हुक पासून अशा पद्धतीने कंबर मोजून घ्यायचं आहे. आपलं जे कंबर आहे ते 30 इंच आलेलं आहे. 30चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 30चा जो चौथा भाग आहे तो 7.5 इंच आहे.
30 इंचाचं कंबर, 30चा चौथा भाग 7.5 इंच अधिक अर्धा इंच पाठीमागचा टक्स अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन, 7.5 अधिक अर्धा अधिक 1.5 इंच असं आपलं जे कंबर आहे ते 9.5 इंचाचं येणार आहे. म्हणजे शिलाई मार्जिन धरून जे कमरेचं माप घेऊ आपण ते 9.5 इंचाचं येईल. इथे आपले सर्व मापं लिहून झालेले आहेत. जे ब्लाऊजवरून मापं काढतो आपण ते मी इथे सर्व ब्लाऊजचे मापं लिहून घेतलेले आहेत. आता हे आपण कटोरी ब्लाऊजवरून मापं घेतलेले आहेत आणि कटोरी ब्लाऊजच्या मापांवरून आपण सबअस्याची ब्लाऊज पीस कट करणार आहोत, म्हणजेच पेपर कटिंग कट करणार आहोत. इथे मी पेपर घेतलेला आहे. आता आपण सर्वात आधी उंची टाकून घेऊयात. जे तयार ब्लाऊजची उंची आहे आपली ती 13.5 इंच आहे. त्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजेच उंचीत आपल्याला 14.5 इंच घ्यायचं आहे. कुठलंही जरी तुम्ही ब्लाऊज कट करत असाल किंवा पेपर कटिंग कट करत असाल तर त्यात आपल्याला पाठीमागच्या भागाला 1 इंच उंची ही वाढवून घ्यायची असते. कटोरीचं असलं तरी, फोरटकचं असलं तरी किंवा सबेसाची असलं तरी. आता आपला जो शोल्डर आहे तो 5 इंचाचा आहे. त्यात आपल्याला शिलाई मार्जिन धरून 5.5 इंच घ्यायचं आहे. मी तुम्हाला ब्लाऊजवरून शोल्डर कसा मोजायचा ते पण दाखवलेलं आहे. जे शोल्डर आलेलं आहे आपलं ते 10 इंच आहे. 10चा आपण निम्म करायचं आहे, 5 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथून आपल्याला लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला मुंड्याची उंची मोजायची. मुंड्याची उंची आहे 5.5 इंच अधिक अर्धा इंच, म्हणजेच अर्धा इंच आपण त्यात ॲड करत असतो. ते का ॲड करतो तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण छातीचा चौथा भाग टाकूयात. छातीचा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे. 36 साईजचा छातीचा चौथा भाग 9 इंच आहे. आणि तुम्ही जर घडी म्हणत असाल, जशी मी घडी मोजून दाखवली ती घडी 9 इंचाची आहे. 9 इंच आपण मोजलेला आहे प्लस 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. इथे पाव इंच, इथे अर्धा इंच किंवा पाव इंच. तुमच्या जर काखेला चुन्या पडत असतील तर इथे अर्धा इंच घ्यायचा आहे आणि नाही पडत असतील तर पाव इंच घेतलं तरी चालतं. आता आपण पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंचावरती घेत असतो. इथे 1.5 इंचावरती मी ते टेप करून घेत आहे. आता आपण आर्महोल स्केलने आकार देऊन घेऊयात. इथून आपल्याला हा जो आकार आहे पाठीमागचा इथून 1.5 इंचावरून द्यायचा असतो. तुमचा जर हा गोल आकार चुकत असेल तर तुमच्या ब्लाऊजला चुन्या पडू शकतात किंवा कापड गोडा होऊ शकतो. म्हणून आपल्याला आकार देताना हा गोल व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो. आता आपल्याला गडारुंदी बघायची आहे. सबेसाची ब्लाऊजसाठी मी गडारुंदी इथे 2.5 इंच घेत आहे. गड्याची उंची 9 इंच, म्हणजेच तयार आपला गडा 8.5 इंचाचा येईल. आणि तुम्हाला जर तयार 9 इंचाचा हवा असेल तर तुम्ही 9.5 इंच मोजून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं असतं. आता आपल्याला पाव इंच गड्याला उतार द्यायचा आहे. इथे मी पाव इंच गड्याला उतार दिलेला आहे. 1-2 कमेंट होत्या मला की त्या म्हणतात की बरेच जण मुंड्याच्या साईडने गड्याला उतार देतात. पण तो मुंड्याच्या साईडने उतार केव्हा दिला जातो, जेव्हा आपलं जे बोटनेक ब्लाऊज असणार किंवा कॉलरचे जे ब्लाऊज आहेत त्यासाठी आपण इकडून उतार देत असतो. पण शक्यतो जे डीप नेक म्हणजेच मोठे मोठे गड्यांचे जे ब्लाऊज असतात त्यासाठी आपल्याला गड्याच्या साईडनेच उतार द्यायचा असतो. आणि मोठ्या गड्याला जर तुम्ही या साईडने उतार दिला तर तुमचे शोल्डर गळू शकतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बंद गड्यासाठी किंवा कॉलरच्या गड्यांसाठी, बोटनेकसाठी आपण मुंड्याच्या साईडने उतार देत असतो. आणि आपले जे रेग्युलर मोठे गडे असतात त्यासाठी आपण गड्याच्या साईडने म्हणजेच गडारुंदीच्या साईडने उतार देऊन घेत असतो. आता आपल्याला कंबर मोजायचं आहे. कंबर आहे 30 इंचाचं, म्हणजेच 30ची 7.5 इंचाची घडी येणार आहे. 30चा चौथा भाग घ्यायचा आहे. 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच. इथे मी 7.5 इंच मोजलेला आहे. अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण इथे लाईन मारून घेणार आहोत. हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे इथे आपल्याला लाईन मारायची. हे पण 1.5 इंच शिलाई मार्जिनला लाईन मारून घेऊया. आता आपण
टक्स रुंदी मोजून घेणार आहोत। इथे आपल्याला टकची जी रुंदी आहे ती 3.5 इंच, पाव इंच या साईडने, पाव इंच या साईडने। टकची उंची 4 इंच पण घेऊ शकतो, 4.5। जर तुमचा मागचा गडा मोठा असेल तर टकची उंची आपली कमी येईल। जर तुमचा हा पाठीमागचा गडा मोठा असेल तर टकची उंची छोटी येईल, आणि पाठीमागचा गडा जर तुमचा लहान असेल तर टकची उंची आपली मोठी येत असते। इथं आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचचा असतो। हा अर्धा इंचचा टक शिलाई मार्जिन मध्ये जात असतं, म्हणून आपण इथं कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच टक्स पॉइंट घेतो, म्हणजे शिलाई मार्जिन साठी घेतो, आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो। मी इथे गोल गडा केलेला आहे, तुम्ही वेगळ्या गड्याचा पण आकार देऊन घेऊ शकतात। इथे मी तुम्हाला हा पानगडा काढून दाखवलेला आहे। शक्यतो जे सबेसाची ब्लाउज आहे त्यांचा पान, मटका, व्ही हे गळे जास्त चालत असतात। जर तुम्हाला पान शिवायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला पानगड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला पान आकार पण घेऊन दाखवला आहे आणि गोलगड्याचा आकार पण घेऊन दाखवला आहे। आता आपल्याला हे कट करायचे, आपल्याला आता हे कट करायचं आहे। इथे मी पाठीमागचा भाग कट केलेला आहे। आता आपण गडा पण कट करून घेऊयात। गडा मी इथे तुम्हाला पान आकाराचा कट करून दाखवत आहे। तुम्ही मटका पण घेऊ शकतात आणि व्ही पण घेऊ शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे, हाच भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे। अर्धा इंच आपल्याला खाली वाढवून घ्यायचं आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। मुंड्याला आपण मी टिक करून घेते, नंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचे माप टाकून घ्यायचे असतात। गडा रुंदीला पण मी इथे टिक केलेला आहे। इथं आपण मुंड्याला पण मी इथे टिक करून घेतलेला आहे। गडा रुंदी वरती पण डॉट करून घेतला आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल। ठीक आहे, आता आपल्याला हा पाठीमागचा भाग काढायचा आहे। अर्धा इंच वाढवून घेतलंय म्हणून मी इथे लाईन मारून घेते, जेणेकरून आपलं लक्षात येईल की आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। इथं आपण लाईन मारलेली आहे। आता आपल्याला मुंड्याची उंची टाकायची आहे। मुंड्याची उंची होती 6 इंच। इथून पण आपल्याला 5.5 इंच व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। आपण जर हे मोजून नाही घेतलं, फक्त वरून घेतलं आणि थोडा कापड किंवा आपला जो पेपर आहे या साईडला टिक झाला, हे जे पाव इंच अर्धा इंच जो कापड राहणार एक्स्ट्रा, तर त्याच्यात चुन्या पडू शकतात। म्हणून आपल्याला सगळं मेजरमेंट व्यवस्थित मोजूनच टिक करायचं असतं। मी ज्या पद्धतीने आकार काढून दाखवते तुम्हाला, त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित टिक केलं तर तुमच्या ब्लाऊजला पण कधीच चुन्या पडणार नाही आणि शोल्डर पण गडणार नाही। जसं आपण पाठीमागे अर्धा इंच घेतलेलं होतं तसंच मी पुढच्या साईडला पण इथे अर्धा इंच घेतलेला आहे। 1 इंचावरती आपल्याला हा पुढचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आकार देताना ही जी लाईन असते या साईडची, इथून आपल्याला हा आकार द्यायचा असतो। 1.5 इंच इथं पण आपलं शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे, असं टिक करून घेऊ। पुढचा गडा आता मोजून घ्यायचा आहे। जो आपला पुढचा गडा आहे कटोरी ब्लाउजचा, त्यापेक्षा आपण हा गडा मोठा घेणार आहोत। पुढचा गडा होता 6 इंचाचा, कारण हा गडा व्ही असतो म्हणून रुंदीला कमी असतो। म्हणून मी ते 7 इंचाचा गडा घेणार आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन। तुम्ही लहान पण घेऊ शकता। जसं आपण वरती 2.5 इंच घेतलेला आहे तसंच इथं पण 2.5 इंच घ्यायचं आहे। इथे आपण लाईन मारलेली आहे। आता मी तुम्हाला गड्याचं सांगत आहे। इथून आपण
3 ते 3.5 इंच, हे बघा मी 3.5 इंच मोजून घेतलेलं आहे. इथून आपल्याला या पद्धतीने आकार देऊन सुद्धा तुम्ही गळा हा तयार करू शकता, किंवा सोपी एकदम पद्धत आहे, इथून आपल्याला सरळ आणि या पद्धतीने हा गळा तयार करू शकतात. हा पण गळा खूप सुंदर दिसतो. हा जो गळा घेत आहेत आपण, हा पण खूप छान असा गळा येत असतो. तुम्ही हा पण गळा घेऊ शकता किंवा हा पण तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गळा ठरवू शकता. आता आपल्याला टक्स पॉईंट मोजायचा आहे. 36 साईजचा जो टक्स पॉईंट आहे तो 10 इंच आहे. त्यात अर्धा इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 10.5 इंच. अर्धा इंच आपल्याला नेहमी वाढवून घ्यायचा आहे. 3.5 इंच. आता इथून आपल्याला खाली मोजायचं आहे. हे जसं आपण 3.5 इंच घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथून पण 3.5 इंच मोजून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे बॉक्स तयार करायचा आहे. इथे आपण बॉक्स तयार केलेला आहे. मोजताना आपल्याला हे जेवढं घेतलंय तिथं तेवढंच आपल्याला इथं पण घ्यायचं आहे. परत एकदा मोजून दाखवते. 3.5 इंच, हे पण 3.5 इंच. इथून आपल्याला 1 इंच वरती टिक करायचं आहे. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. इथे आपण ही क्रॉस लाईन मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. मी इथे हा आकार देऊन घेतलेला आहे. हा आपला टक्स पॉइंट असणार आहे आणि इथून आपल्याला हलकासा गोल आकार आला पाहिजे. ही जी सरळ लाईन आहे तशी नाही, हलका असा थोडा गोल आकार आला पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने. आता आपल्याला इथून तर एवढं मोजून घ्यायचं आहे. ते किती इंच येतं? 4.25 इंच येत आहे आणि 1 पॉइंट. हा जो भाग मोजून घेतलाय आपण तो 4.25 इंचाचा आहे आणि 1 पॉइंट. आता आपण इथला भाग मोजून घेऊयात. इथं मी 2.5 इंच घेणार आहे. हा जो भाग आहे तो 2.5 इंचाचा येणार आहे. आता आपल्याला इथून हलका गोल आकार द्यायचा आहे. या पद्धतीने मी जसा इथे आकार दिला, तुम्ही डायरेक्ट क्रॉस लाईन मारून पण आकार देऊन घेऊ शकतात, पण मी इथे डायरेक्ट आकार देऊन दाखवलेला आहे. ही आणि ही आपली क्रॉस पट्टी असणार आहे. इथून डायरेक्ट हे या पद्धतीने जॉईन करायचं असतं. या पद्धतीने, आणि हा आकार असा येणार आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला आता कट करताना डायरेक्ट कट करायचं आहे. आणि ही जी कमरेची उंची आहे म्हणजेच रुंदी ती मोजून घेऊयात. 10 इंच येत आहे. आपण जेव्हा क्रॉसपट्टी कट करूयात हे मोजूनच आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची असते. हे क्रॉसपट्टीचं मोठं माप आहे, जसं हे 4.25 इंच, आणि हे जे आहे हे लहान आहे साईडचं, काखेच्या साईडचं, ते 2.5 इंच आहे. आता हा पुढचा भाग पण मी तुम्हाला कट करून दाखवते. आता आपण गळा कट करून घेऊयात. मी तुम्हाला हा गळा कट करून दाखवते. तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलाही गळा घेऊ शकतात. आता आपल्याला हा आकार कट करायचा आहे. इथं आपला हा कट झालेला आहे. टक्स पॉइंट वरती आपण छोटासा खाचा पाडून घेऊयात. हा आपला टक्स पॉइंट आहे. इथे आपण खाचा पाडून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि हा पण आपला टक्स पॉइंट आहे. इथं पण आपण खाचा पाडून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला कट करून दाखवते.
इथं पण आपण खाचा पाडलेला आहे। आता आपल्याला हा हलकासा गोल आकार कट करायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने आता आपण इथून हा आकार कट करून घेऊया। इथे आपले हे दोघंही आकार कट झालेले आहेत। आता आपल्याला लावताना कसे लावायचे आहेत, इथून अशा पद्धतीने हे आकार लावतील। हे बघू शकता तुम्ही, हा जो भाग आहे हा कॉर्नर आपल्याला इथं ठेवायचा आहे। बरोबर आला टक्स पॉईंट, हा आपला टक्स पॉईंट राहणार आणि हे आपलं जॉईंट होणार आणि हाच आपला एक छान इथे टक्स पॉईंट तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथे टक्स पॉईंट तयार होणार आहे। जेव्हा आपण शिवताना टिपा टाकू तेव्हा व्यवस्थित टक्स पॉईंट हा तयार होत असतो। आता आपल्याला हे जे भाग आहेत हे वाढवून घ्यायचे असतात आणि ते कसे वाढवायचे तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आपल्याला आधी आहे तसं स्टिक करून घ्यायचं आहे। इथे मी आहे तसं स्टिक करून घेतलेला आहे। हा आपला टक्स पॉईंट आहे। इथे पण मी आहे तसं स्टिक करून घेते। नंतर आपल्याला हे दोघं पार्ट वाढवून घ्यायचे असतात। जे शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। इथं आपला हा भाग पण टिक झालेला आहे। हा आहे आपला टक्स पॉईंट। ठीक आहे, आता आपल्याला वाढवताना हा इथून खालचा भाग वाढवायचा आहे आणि अर्धा इंच आपल्याला कमीत कमी वाढवून घ्यायचा असतो। तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही अर्धा इंच वरती पॉइंट करायचे आहेत। जसं इथे अर्धा इंच वरती जर पॉइंट केले तर आकार तुमचा अगदी बरोबर येईल। आपल्याला या 36 साइजच्या सबेसाची पेपर कटिंगसाठी भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत। त्या कमेंटवरून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। इथं पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। आता आपण कंबर मोजून घेतलं होतं। इथे आपण कंबर म्हणजे ही जी पट्टी आहे ही मोजून घेतली होती, ती होती 10 इंचाची। तर आपल्याला इथून मोजून घ्यायची आहे 10 इंच। 10 इंच आणि अर्धा इंच थोडा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जेणेकरून कमी नाही पडलं पाहिजे। आता आपल्याला इथे लाईन मारायची। इथे पण अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। या पद्धतीने इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथं बाकी कशातही आपल्याला वाढवायची गरज येत नाही। तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पीसवर पण वाढवू शकतात, पण कसं असतं आपण हे कट करून नंतर विसरून जातो की आपल्याला यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे। म्हणून ज्या वेळेला आपण पेपर कटिंग करून ठेवतो त्याच वेळेला आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। तुम्हाला जर सबेसाची ब्लाउजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। आपल्याकडे सर्व प्रकाराचे जेवढे ब्लाउज आहेत तेवढ्या ब्लाउजांचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि सर्व प्रकारमध्ये तुम्हाला 28 ते 50 साईजपर्यंत मिळून जातील। इथे आपण हे जे लहान पार्ट आहेत यांच्यावरून आपण हे मोठे पार्ट तयार केलेले आहेत, म्हणजेच आपण हे वाढवून घेतलेले आहेत। आपल्याला हे पेपर पॅटर्न वरूनच वाढवून घ्यायचे असतात। बघू शकता अगदी बरोबर येतं। जेव्हा आपण शिवायला घेतो त्यावेळेला अगदी बरोबर असं येऊन जातं। ठीक आहे, आता आपण क्रॉस पट्टी कट करणार आहोत। क्रॉस पट्टीचं माप आपण लिहून घेतलेलं आहे। हे जे माप आहे हे लिहून घेतलेलं आहे आपण। सर्वात आधी आपल्याला अर्धा इंच खाली टिक करायचं आहे।
अर्धा इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपल्याला 4.25 इंचाचं माप टाकायचं आहे। 4.25 इंच प्लस 1 पॉइंट आणि हे अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे, म्हणजेच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथे 4.25 इंच 1 पॉइंट वरती टिक केलेला आहे। आता आपल्याला इकडे 2.5 इंच आणि 1 पॉइंट वरती टिक करायचं आहे। त्याआधी आपल्याला 10 इंच आधी मी इथे सरळ लाईन मारून घेते। आता इथून आपल्याला 10 इंच आणि अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। हे एक्स्ट्रा का घ्यायचं असतं, प्रत्येक क्रॉसपट्टीमध्ये मी नेहमी सांगत असते आपल्याला रुंदीमध्ये अर्धा इंच किंवा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। बरेचदा काय होतं, जो टक्स पॉइंट आहे कटोरीचा किंवा कुठलाही, तो जर थोडाफार कमी जास्त शिलाईमध्ये झाला तर क्रॉसपट्टी कमी पडू शकते। कमी पडण्याऐवजी मोठी झाली तर परवडते, कारण मोठी झालेली क्रॉसपट्टीला आपल्याला कट करता येते, पण कमी झालेल्या क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईंट द्यावा लागतो। कस्टमरचं जर ब्लाऊज असेल तर जॉईंट देऊन तुम्ही शिवलात तर ते ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही आणि कस्टमरला देखील आवडत नाही। म्हणून नेहमी आपल्याला क्रॉसपट्टी ही 1 इंचाची वाढवून घ्यायची असते। जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा आपली जी क्रॉसपट्टी आहे तेवढीच तयार होते। नंतर आपण जेव्हा पीसवरती ठेवतो तेव्हा आपल्याला 1 इंच ही वाढवून घ्यायची असते। मग मी इथे पीसवरती ठेवून कट नाही करून दाखवणार आहे, म्हणून हे पार्ट मी तुम्हाला इथेच वाढवून दाखवत आहे। 2.5 इंच इथे आपण रुंदी घेतलेली आहे। ही जी रुंदी आहे ह्या साईडची, कमी साईडची 2.5 इंच आहे। इथं पण मी आता काय करणार आहे, 2.5 इंचवरती टिक करून सरळ लाईन मारणार आहे। डायरेक्ट आकार बऱ्याच जणांना देता येत नाही, म्हणून मी तुम्हाला सरळ लाईन मारून आकार कसा द्यायचा ते पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर आकार देताना आपल्याला हलका असा हा आकार द्यायचा आहे आणि इथून पण आपण अगदी थोडा असा गोल आकार देऊन घेऊ शकतो। सरळ न घेता कट करताना आपल्याला व्यवस्थित तो कट करायचा असतो। ही आपली क्रॉसपट्टी आहे। क्रॉसपट्टीमध्ये का वाढवायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे आपण सरळ लाईन मारून घेतलेला तो पण आपल्याला कट करायचा आहे। इथे आपली ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे। इथे आपलं हे जे पेपर कटिंग केलेलं आहे आपण 36 साईजचं आहे। ही क्रॉसपट्टी पण आपली 36 साईजची आहे। क्रॉसपट्टी नेहमी आपल्याला वाढवून घ्यायची असते। हा आपला टक्स पॉइंट असतो। इथे पण हा आपला टक्स पॉइंट आहे। नेहमी आपण जेव्हा पेपर पॅटर्न करून ठेवतो तेव्हा साईज टाकायला कधीच विसरायचं नाही। हे जे आपले छोटे पार्ट निघाले आहेत 36 साईज, लिहून ठेवण्यामुळे आपलं लक्षात येतं। हे लहान जे पार्ट असतात त्यांच्यावरून मोठे पार्ट तयार करायचे असतात। आपल्याकडनं बऱ्याच जणांनी सभ्यसाची ब्लाऊजचे मी जे सभ्यसाची ब्लाऊजचे पेपर पॅटर्न देत असते त्यासोबत हे जे वाढवलेले पार्ट आहे हे देत असते। हे लहान पार्ट देत नाही, कारण हे जर दिले तर बरेचदा तुमचं वाढवायचं लक्षात येणार नाही। सर्व पार्ट आपले वाढवून दिलेले असतात, म्हणून तुम्हाला वाढवायची बिलकुल गरज येत नाही। इथे आपले ब्लाऊजचे पार्ट तयार झालेले आहेत। आपण आज ब्लाऊजवरून मापं घेऊन, म्हणजेच कटोरीच्या ब्लाऊजवरून मापं घेऊन सभ्यसाची ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि सर्व मापं मी समजून तुम्हाला सांगितलेले आहेत। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।